केंद्र सरकारनं ओबीसींच्या जातीय जनगणनेची घोषणा केलेली आहे। हा लढा राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या अनेक वर्षापासून लढतोय आणि त्यामुळेच आपण बघू शकतो या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सगळे पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ज्यांनी या लढ्यामध्ये योगदान दिलं त्यांचा सत्कार करतायत भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य परिणय फुके यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर काय सांगणार, तुम्ही सत्कार करताय नेत्यांचा, काय उद्देश आहे आणि यामुळे ही लढाईचं यश मिळालं असं म्हणता येईल? नक्कीच की डॉक्टर परिणय फुके हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून संस्थापक सदस्य म्हणून आहेत आणि जेव्हापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आम्ही ओबीसी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या समस्या राज्य आणि केंद्र सरकारपुढे मांडल्या, त्या सोडवून घेण्यामध्ये डॉक्टर परिणय फुके यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्याच अथक परिश्रमामुळे आतापर्यंत आम्ही 22 GR शासनाकडून काढून घेतले आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे। 72 हॉस्टेल सुरू झालेले आहे, स्वाधार योजना सुरू झालेली आहे। महाज्योतीसारखी एक चांगली संस्था या राज्यामध्ये ओबीसीच्या पोरांसाठी काम करते। अशा प्रकारच्या 52 योजना ज्या आधी 16च्या आधी नव्हत्या, याच्याकरता परिणय फुकेंनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जी मदत केली आणि संस्थापक सदस्य म्हणजे जबाबदारी ते पार पाडत आहेत, मदत करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून पार पाडत आहे आणि त्याचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घेण्यात राष्ट्रीय ओबीसी मला जे मदत त्याबद्दल त्यांचा हा सत्कार आहे। ओबीसींची जातीय जनगणना होत आहे, क्रेडिट सगळेच घेत आहे, म्हणजे विरोधी पक्षही क्रेडिट घेत आहे, म्हणताय की आम्ही मागणी केली। तुम्हाला काय वाटतं, तुमचा सत्कार या ठिकाणी होता या मागणीसाठी? नाही बघा, या सगळ्या जातीनिहाय जनगणनेची मागणी 2006-07 पासूनच तायवाडे सरांच्या माध्यमातून करतात आहे। त्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघ नसणार पण एक ओबीसी चळवळीच्या माध्यमातून या विषयाची मागणी करतात आहे। अनेक नेत्यांना तायवाडे सरांना भेटले, त्यावेळेस केंद्र सरकारमधील जितकेही नेते होते त्या सगळ्यांना डॉक्टर तायवाडे सर भेटले। त्यानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आली 2014, त्यावेळेस सगळ्यांना भेट गेली आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की याचं महत्त्व काय हे समजून सांगितलं। त्यामध्ये निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी समजून सांगितलं, त्यांनी वर समजून सांगितलं, पण याचं श्रेय कुणी घेत असणार, म्हणजे राहुल गांधीपासून कुणी घेत असणार, पण हे श्रेय जर कुणाचं असणार तर हे दोनच लोकांचं असणार। हे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं याच्यात सगळ्यात मोठं श्रेय आहे। आणि दुसरं जर श्रेय असणार त्याचा 2005-06 पासून सातत्याने पाठपुरावा करणारे आणि प्रत्येकाला समजून सांगणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाडे सर यांचाच याच्यात श्रेय असणार। 100% या दोघांपेक्षा तिसरं कोणीही श्रेय घेऊ नये आणि मी नाही घेतलं पाहिजे। भाजप नेत्याचा सत्कार होतोय राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून, एक जाहिरात आली होती, वाद झाला होता, तर भाजप नेता म्हणून हा स्वीकारताय तुम्ही की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य म्हणून? बघा, असं आहे, माझा जन्म हा ओबीसी समाजामध्ये झालेला आहे आणि पहिलं माझं माझं कर्तव्य आहे की मी माझ्या जातीचं, माझ्या समाजाचं जे ऋण आहे ते फेडण्याचं माझी सुरुवात, राजकीय सुरुवातच ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा एक सदस्य म्हणून झाली आणि त्यामध्ये अनेक वर्ष मी काम केलं। भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी म्हणून म्हणा किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कार्यकर्ता म्हणून यांनी माझा सत्कार केलेला आहे आणि जर मी भारतीय जनता पार्टीमध्ये नसलो असतो तर हा इतका पाठपुरावा करून इतकं हे सदस्य नसलो असतो तर निश्चित याच्यात श्रेय भारतीय जनता पार्टीचाही आहे। जर मी विधान परिषदचा सदस्य नसलो असतो, भारतीय जनता पार्टीमध्ये नसलो असतो तर इतक्या सगळ्यांसोबत संपर्क करता आला नसता। नक्कीच आपण बघू शकतो राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं हा पहिला सत्कार डॉक्टर परिणय फुके यांचा, भाजपचे नेते म्हणूनही ते हा सत्कार स्वीकारतात असं म्हणतात आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून, कारण की 2006 पासून या मागणीचा रेटा जो आहे तो ओबीसी समाजाकडनं होतोय आणि त्याचं नेतृत्व करताय डॉक्टर बबनराव तायवाडे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।